नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। माझ्याकडे TETची प्रश्नपत्रिका आहे, तर आपण यामधील मराठी व्याकरणाचे काही प्रश्न बघणार आहोत। चला तर आपण लगेच सुरुवात करूया। प्रश्न 1 बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत, तर यामध्ये हळूहळू, आखणी, प्रतिध्वनी हे शुद्ध शब्द आहेत। तर अशुद्ध शब्द मुलाखन, बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा। हय, तुरग, वारू म्हणजे घोडा, तर गज म्हणजे हत्ती। तर आपलं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 गज। नंतरचा प्रश्न, घोडे बांधण्याची किल्ल्यावरील जागा, बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 पागा। पुढीलपैकी योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? तर आपलं बरोबर उत्तर आहे हात टेकणे म्हणजे शरण येणे। पुढे बघा, वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? इथे अधोरेखित शब्द घराशेजारी, तर घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली। तर याच्यामध्ये आपल्याला शब्दाची जात ओळखायची। तर घराला शेजारी हा शब्द जोडून आलेला आहे, म्हणून बरोबर उत्तर शब्दयोगी अव्यय। शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र हे कोणत्या प्रकारचे असेल? आपल्याला इथे पत्राचा प्रकार सांगायचा आहे। तर पाहुण्यांना आपण लेखकांना आपण पाहुणे म्हणून बोलवतो, तर ह्यामध्ये पत्राचा प्रकार आहे निमंत्रण पत्र, बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4। नंतरचा प्रश्न, श्रद्धांजलीमधील एकूण एकूण वर्ण किती? तर आपल्याला याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे 18। तर स्वर आणि व्यंजन यांची आपण फोड केल्यास तर आपल्याला इथे 10 वर्ण इथे येतात, परंतु आपण इथे अनुस्वार जो आहे त्याला सुद्धा ॲड केलेला आहे। नंतरचा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। तर चुकीची जोडी आहे शुक, सरिता। शुक म्हणजे काय? रंभा, तर ही चुकीची जोडी आहे। आणि सरिता म्हणजे नदी। ऑप्शन आहे 1 शुक आणि सरिता। पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी ही ओळख नाही। तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांना कोणती नावे आहेत? तर मिसाईल मॅन आहे, शास्त्रज्ञ आहे, माजी राष्ट्रपती देखील आहे, तर त्यांची ओळख गायक म्हणून नाही। बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 गायक। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात? तर बालिका दिन म्हणून 3 जानेवारी जो आहे तो दिवस बालिका दिन म्हणून साजरा करतात। आणि 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती असते। नंतरचा प्रश्न शेवटचा, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर याचे लेखक आहेत पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। तोपर्यंत धन्यवाद।